तो घरी आला ते लाल डोळे घेऊनच. नेहमीसारखा तिला समजायला वेळ नाही लागला की आजही रोज सारखी तिच्या शरीराचे लचके तोडणार, पण त्या अगोदर मारायला कमी नाही करणार जर सासूबाई काही बोलल्या तर. नंदनी, जेवायला वाढ मला. झुलत सोफ्यावर बसत विक्रांत ऑर्डर सोडतो. विक्रांत, काय रे उशीर केलास? मला भूक सहन होत नाही, माहिती आहे ना. राहुलं नाही मग जेवायला बसले बाबा, मालिनी म्हणते. आई, तू जेव ग, वाट नको पाहत जाऊ. तुझ्याशिवाय कुणाला काळजी आहे का माझी? त्याचा रागीट आवाजात दारूची नशा बोलत होती. नंदनीने ताट वाढून आणलं, नवऱ्यापुढे ठेवलं. मनोमन हीच प्रार्थना कर, सासूबाईंनी काही जेवणात खोड आहे काढू नये, नाहीतर पट्ट्याचे वड अंगावर उमटलेच समजा. काय बाई नंदनी, आईने काही शिकवलं का नाही? भाजी किती आणली? मालिनीच्या बोलण्यानं नंदनी थरथर कापायला लागली. आई, चुकून झालं असेल, हळूच नाजूकशा आवाजात नंदनी म्हणते, पण मनातून पूर्णपणे घाबरलेली असते. ए, माझ्या आईला उलट उत्तर देते म्हणत विक्रांत धावून जातो नंदनीच्या अंगावर. नाही हो, मी कसं? नंदनी म्हणतच असते की खाडकन तिच्या कानाखाली बसते आणि सासूबाईच्या चेहऱ्यावर समाधान झळकतं. बघा ना, बापानं पाठवली नुसती, काही हुंडा नाही की काही वस्तू नाही, वरतून हिची अरी लावी. सासूबाईंनी आगीत तेल ओतून दिलं, ते फडका उडायलाच. थांब, तू अशी नाही ऐकणार. तुला कितीतरी वेळा सांगितलं आई समोर आवाज काढायचा नाही, समजत नाही का? म्हणत कमरेचा पट्टा काढत नंदनीला मारणं चालू करतो. आई ग, नको हो, लागतं मला. हात आडवे घेत स्वतःला वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न ती रोजच करायची, पण ना कधी तिच्या नवऱ्याला ना तिच्या सासूला तिची दया यायची. मालिनी जणू रोज नंदनीला मार देताना बघितल्याशिवाय जेवण जायचं नाही जणू. राहू दे रे वाडा, नाहीतर लोक आपल्याला दोष देतील. ढेकर देत मालिनी म्हणते. लोकांना काय जातं बोलायला? हिच्या चुका जरा बघा म्हणा. माझ्या आईला उलट उत्तर देते, लायकी आहे का तुझी? म्हणत विक्रांत पट्ट्याने मार देऊन नंदनीची पाठ सोलून काढतो. नंदनी, बाई कशाला जास्तीचं बोलतेस ग? चुपचाप काम कर आणि नवऱ्याला खुश ठेवत जा. माहिती आहे ना, विक्रांतला सहन होत नाही मला बोललेलं. मालिनी चोपडेपणा करते. नंदनी, पाणी आण. विक्रांत रागात म्हणतो. आई, आई ग, म्हणत नंदनी जागेवरून उठायचा प्रयत्न करते. पहिल्या प्रयत्नात ती उठून खालीच बसते. ते पाहून विक्रांतचा आवाज वाढतो. लवकर, रागीट आवाजात म्हणतो. हो, क्षीण आवाजाने म्हणते. नाजूक शरीर सांभाळत ती उठून किचन मध्ये जाते. ती भिंतीचा आधार घेऊन. जमतेम लग्नाला 6 महिने झाले होते. वीज वितरण बोर्ड मध्ये सरकारी नोकरी आणि जोडीला थोडीशी शेती, वरून एकुलता एक मुलगा. अजून काय हवं आपल्या मुलीला? मुलीच्या आयुष्यात सुख म्हणून नंदनीच्या वडिलांनी नंदनीचे लग्न लावून दिले होते. तसेही पैशांची मारामारी. घर बसल्या स्थळ आलं ते नंदनीचं सौंदर्य बघून. म्हणून नाही म्हणायचा प्रश्न नव्हता. तालुक्याच्या ठिकाणी विक्रांतने 2000 स्क्वेअर फूट मध्ये घर बांधले होते. 4 चाकी गाडी, सोबत संत्र्यांची शेती. पैशाची कमी नव्हती, कमी होती ती फक्त माणुसकीची. नंदनी मिळून 2 बहिणी आणि 1 भाऊ. मोठी बहीण गरिबाच्या घरी दिली, पण समाधानानं जगत होती. नंदनी दुसरा नंबर. पिवळसर गोरेपान, नाजूकसा बांधा, मोठाले डोळे, सरळ काळेभोर लांबलचक केस. कोणत्याही मुलाला प्रेमात पडायला पुरेसे. जवळच्या नातेवाईकाच्या लग्नात विक्रांतने नंदनीला पाहिलं आणि प्रेमात पडला. आईच्या लग्नाला विरोध, कारण हुंडा मिळणार नव्हता याचे दुःख विक्रांतला. समजवलं पण मनावर नंदनीच्या सौंदर्याचा गारुड होतं. त्यामुळे विक्रांत हार मानायला तयार नव्हता. शेवटी मालिनीने
मुलापुढे झुकत दोघांची लग्न लावून दिले. पण नंदिनीला सुखाने जगू द्यायचं नाही हे मनोमन ठरवलेलं. सुरुवातीचे दिवस मजेत म्हणजे जमतेम 1 महिना. विक्रांतची मोठी बहीण एक दिवस घरी आली. ती फूट पाडायलाच, "वहिनी, तेल टाक ना ग, भाजीला अजून अगदी मिळमिळीत भाजी घशाचा खाली नाही उतरत." नेमका कामावरून आलेला विक्रांत समोर सिमरन बोलायला लागली. "उद्यापासून करते," नंदिनी नम्रपणे म्हटलं. "अगं आई, कशी जेवेन मग? तुला काळजी आहे की नाही आईची? मी सांगते ना, भाजी मिळमिळीत झाली आहे तरी ऐकत नाही. आई, तुझं काही खरं नाही बाई, उपाशी झोपत जाशील तू." सिमरनच्या बोलण्याने मनात धाकधूक वाढत जीव पडला आनंदीचा. सकाळपासून भाच्याना अंघोळीपासून ते भरवण्यापर्यंत नंदिनी करत होती. सुखाने 2 घास तिच्या पोटात जातच नव्हते. लग्न झाल्यापासून सासू ही आईसारखी म्हणून थोडं सहन करावं. आईच्या या सल्ल्याने नंदिनी शांत बसलेली होती. "नंदिनी, सिमरन म्हणते ना, आईला भाजी मिळमिळीत चालत नाही, मग बनव दुसरी. तुझ्या बापाच्या घरचं काही जात नाही ना, समजलं ना?" धमकी स्वरात विक्रांत गरजला. मालिनीने पोराची दुःखी नस ओळखली आणि रोज नंदिनी कशी दुःखी राहील याची योजना ती आखायला लागली. "देवा, नको रे हा त्रास. एकतर वर बोलव, नाहीतर या दुःखातून बाहेर काढ." देवघरात जात नेहमीसारखं नंदिनी देवाला विनवत होती. अजून रात्र सरायची होती. वासनेला ती बळी जायची होती. रात्रीचा विचार करून तिचं अंग थरथरायला लागलं आणि क्षणात अंगावर भीतीनं काटा आला. सकाळ झाली आणि रोजचं रहाटगाडानं सुरू झालं. नंदिनी उठली ती पथ्य अवस्थेत. विक्रांत बाजूला पडलेला पाहून तिने सुस्कारा सोडला आणि कपडे अंगावर चढून बाहेर आली. अंग दुखणं आता रोजचं झालं होतं आणि सांगितले तरी कोण लक्ष देणार होतं. दुखणं कुरवडायला वेळ नव्हता की मन मोकळं करायला आधार. मालिनी उठायच्या पहिले नंदिनी अंघोळ करून घेतली. उगाच ती शिवाशिवची बडबड. मग लागली कामाला. पण स्वयंपाकघरामध्ये सासूबाई आल्याशिवाय जाता येत नव्हतं, कारण त्याची किल्ली स्वतःजवळ ठेवत. 2 घास जास्तीचे नंदिनीने खाल्ले तर यासाठी सर्व उठाठेव मालिनी करायची. मालिनीची उठायची वाट बघत नंदिनीने देवपूजा करून घेतली. ती तिच्या शरीरात तरतरी येण्यासाठी नंदिनी चहा करायची वाट पाहत होती. "आई, किल्ली देताना?" नंदिनीने हळू आवाजात विचारले. "थांब ना, मी काय पडून नाही जात." मालिनी रगेलपणा दाखवते. "माफ करा आई," नंदिनी मान झुकवत म्हणते. "जा बाई, सकाळ खराब नको करू. चहा करून आण लवकर." किल्ली लांबूनच नंदिनीच्या हातात देत मालिनी म्हणते. नंदिनी लगबगीने स्वयंपाकघरात घुसत चहा मांडते. नंदिनी जाता मालिनी डोळे फिरवत बाहेर बंगडीवर बसते. ते चहाची वाट बघत. नंदिनी सासूबाईच्या पुढ्यात चहा ठेवत वाटते ते पटकन चहा प्यायला. चहाचे 2 घोट पोटात जातच शरीरात तरतरी वाटू लागते. "कप घेऊन जा गं नंदिनी." विक्रांतला हॉलमध्ये येताना पाहत मालिनीचा आवाज वाढतो. "उठला? झोप लागली ना नीट?" मालिनी विक्रांत बंडीवर बसता विचारते. "हो आई." नंदिनी चहा बसलेल्या जागी विक्रांत ओरडतो. "हो, आले." म्हणत नंदिनी पाणी आणि चहाचा ट्रे मध्ये घेऊन येते. "आई, आज 4 गावला जायचं आहे." नंदिनीच्या हातातला कप घेत विक्रांत म्हणतो आणि नंदिनीचा चेहरा काही क्षणासाठी का होईना खुलतो. "हिच्या माहेरी कशाला?" तोंड वाकडं करत मालिनी म्हणते. "हिच्या माहेरी नाही, जात आहे 4 गावला, काम आहे वीज वितरण केंद्रात."
घरी यायला वेळ लागेल म्हणून सांगतोय. विक्रांत नंदिनीला तुच्छपणे पाहत म्हणतो, त्या धरणाच्या रस्त्याने लवकर येशील, चांगला रस्ता नाही येतो. हो आई, तू काळजी नको करू. तू का थांबली? पटपट आवर, नवरा ऑफिसला जातोय, नाश्ता आणि डब्बा बनव. काय या आजकालच्या पोरी, मालिनी बडबडते. विक्रांत नंदिनीला न बघता बाथरूम मध्ये निघून जातो. नंदिनी काही न बोलता गायब होते. तिच्या माहेरी जाऊ नको, काही भरून दिलं तर? नाश्ता करत मालिनी बोलते. मालिनीला भीती वाटते, पोरगं आपलं ऐकलं का नाही? जर सासरी जाऊन आला तर? नाही जाणार आई, विश्वास ठेव माझ्यावर. मालिनीचे हात हातात घेत विक्रांत म्हणतो. विक्रांत जाईपर्यंत नंदिनी लांबून त्याला बघत असते. मनात एकच आस असते, त्याने एकदा तरी तिच्या घरी जावे. नवरा परत येईपर्यंत इथेच उभी राहणार आहे का? ठेव उपाशी मला, मालिनी भडकत बोलते. नंदिनी डोळ्यातलं पाणी अडवत हळूहळू पावलाने स्वयंपाकघरात शिरते. आई, काम झाले आहे, ती बाजूच्या काकूची वाटी घेऊन नेऊन देऊ का? कशाला? मालिनी खेकसते. त्यांनी तुमच्यासाठी काल भाजी दिली होती. जा देऊन ये. छाया इथं आली तर 2 तास उठणार नाही, लगेच परत यायचं. वैतागत मालिनी बोलते. हो आई, म्हणत नंदिनी बाजूच्या छायाच्या घरी जाते. ताई, तुमची वाटी, म्हणत छायाच्या घरात शिरते. ए ना नंदिनी, बस. नको, आई वाट बघतील. मालिनी मावशी नंदिनीला थोडा वेळ बसू द्या, बासुंदी पाठवते. बरं बरं. बासुंदीचे नाव ऐकून मालिनी खुश होत होकार देते. बासुंदी व्हायला वेळ लागेल का? बासुंदी झाली आहे, ते कारण तुझ्या सासूसाठी. छाया डोळे मिचकत म्हणते. ही घे गोडी, पण त्या पहिले तू थोडं जेवून घे. नको, आईने बघितलं तर रागवतील. मालिनी मावशी काही उतरणार नाही, पर्याय नाही तर गुडघे धरून बसायची भीती. तू जेव बिनधास्त, छाया आग्रह करत म्हणते. ताई, एक फोन करू का बाबांना? धीर एकटावून नंदिनी म्हणते. तिच्या बोलण्यातून छायाला ओलावा जाणवतो. माहीत असतं छायाला नंदिनीला किती त्रास आहे म्हणून. माहेरची काहीच संपर्क नंदिनीचा नसतो. अगं कर ना, विचारतेस का? तू बोल बिनधास्त. धन्यवाद ताई, म्हणून नंदिनी भावाच्या मोबाईलवर फोन करते. हेलो दादू, थरथरत्या आवाजाने नंदिनी म्हणते. खूप महिन्यांनी तिने भावाचा आवाज ऐकला असतो. नंदिनी ताई, थांब, हा आई बाबाला बोलवतो, म्हणत तो आई बाबांना आवाज देतो. ते उत्साहात नंदिनीचा आवाज ऐकल्यावर त्या लहान भावालाही भरून येते. नंदिनी, बाळ कशी आहेस? मोबाईलवर स्पीकरवर ठेवत आई पहिला प्रश्न विचारते. मी छान. बोलताना मन जड होतं, रडायला येते ते आईच्या काळजीने. नंदिनीच्या तळहाताने ओंघळणारे अश्रू पुसण्याचा प्रयत्न चालू असतो. कसे आहात तुम्ही सर्व? आम्ही पण छान आहोत हा, तू काळजी नको करू, बाबा म्हणतात. नंदिनी, काही त्रास आहे का बाळा तुला? बाबा धीर एकटावून प्रश्न विचारतात. नाही बाबा, खुद का आवरत, नंदिनी म्हणते. काय सांगणार होती ती? आणि सांगून त्रास वाढवणार होती का घरच्यांचा? मग रडते का नंदिनी? बाबांची काळजी वाढते. ते खूप दिवसाने तुमचा आवाज ऐकला ना म्हणून. डोळे पुसत नंदिनी म्हणते आणि आईला रडू येते. आपली लेक किती बाजू सांभाळून घेते याचं त्यांना वाईट वाटत असतं. आई बाबा, मी फोन ठेवते, काळजी घ्या हा. मालिनीच्या धाकाने फोन ठेवायची घाई नंदिनीला होते. नंदिनी, कधीही काहीही वाटलं तर घरी निघून यायचं हा बाळा. बाबा जणू काही तिचं मन जाणत होते. हो बाबा, ठेवते फोन, म्हणत नंदिनी फोन कट करते. नंदिनीला पाहून छायाचेही डोळे भरून येते. नंदिनी, काळजी करू नको, एक दिवस सर्व ठीक होईल. नंदिनी
विक्रांत कुठे गेला आज? नंदनीला धीर देत छाया विचारते. चारगावला, माझ्या माहेरी नाही, त्यांच्या विष केंद्रात गेले आहे. छायाच्या चेहऱ्यावरचा प्रश्न पाहून नंदनी सांगते. देव करो विक्रांत परत येईल तेव्हा काहीतरी बदल घेऊन येऊ दे. छाया हात जोडत देवाला म्हणते. मालिनी साठी छाया चांगली मोठी वाटीवरून बासुंदी देते. तिने नंदनीला पहिलेच खाऊ घातलं असतं. नंदनी रात्री सर्व आवरून ठेवते. 8 वाजून जाते पण विक्रांतचा पत्ता नसतो. मालिनी सारखी फोन लावते पण विक्रांत फोन उचलत नसतो. आता नंदनीलाही भीती वाटू लागली. अखेर रात्री 10ला गेटचा आवाज येतो. नंदनी खिडकीतून बघते तर गेटमधून विक्रांत आत येताना दिसतो. त्याला पाहून तिचा जीव भांड्यात पडतो. पण तेवढीच भीती विक्रांतची आणि त्याच्या दारू पिण्याच्या सवयीची वाटते. कारण रोजचा खेळ आज पुन्हा सुरू होणार. अगं बघते काय दारुगड, माझं लेकरू वाट बघत असेल. मालिनी ओरडते. हो आई म्हणत आनंदी घाबरत दार उघडते. तेच लाल भडक डोळे, पण त्या सोबतीला आज झुलत चालत नसतं. विक्रांत दारात दिसताच नंदनी पटकन बाजूला झाली. त्याचे मळलेले कपडे पाहून लाल डोळे तो दारू पिल्याने ग्वाही देत होता. पण तोंडाचा वास येत नाही हा प्रश्न नंदनीला पडून जातो. क्षणभर नंदनीकडे बघतो. दारातून घरभर नजर फिरवत आत येतो. विक्रांत खुर्चीवर येऊन बसतो. काय रे विक्रांत, इतका उशीर केला? किती वाट बघायची मी? मालिनी काळजी दाखवत म्हणते. उशीरच झाला थोडा मला. मालिनी वरून नजर काढून घेत तो नंदनीवर नजर स्थिरावतो. पण नंदनीची नजर नेहमीसारखी जमिनीवर स्थिरावली असते. सासरी गेला होता का तुझ्या? मालिनीच्या प्रश्नानं नंदनीची नजर उत्सुकतेपोटी आता विक्रांतवर स्थिर होते. आणि विक्रांत गडबडतो. विक्रांतचं लक्ष नंदनीवर असल्याने प्रश्न समजायला येत नाही. अरे चारगावला गेला होता का ना? आज म्हणून म्हटलं तुझ्या सासरी गेला होता का? मालिनीला खरं खोटं करायची जास्त घाई झाली होती. नाही, तो निर्विकारपणे म्हणतो आणि नंदनीचा चेहरा पडतो. जेवण करून घे, भूक लागली असेल ना? मालिनी खुश होत लेकाला म्हणते. तिच्या मनाला समाधान झालं असतंय, कारण विक्रांत सासरी नाही गेला याचं. मला भूक नाही आहे, झोपतो मी निवांत, एखाद्या यंत्रवत विक्रांत म्हणत उठतो. अरे आज थोडं अन्न पचलं नाही बहुतेक. या नंदनीने पोळ्या कच्च्या ठेवल्या आहे वाटतं. पोटाला हात लावत मालिनी म्हणते. मालिनीची रोजची सवय तक्रार करायची सहज थोडी जाणार. विक्रांतला जागेवरून उठलेला बघत मालिनी बडबडते. नंदनी पोळ्या गरम वाढत जा आईला. पुढे गेलेला विक्रांत मागे वळत म्हणतो. तसं नंदनी अंग चोरून हातात साडी कट्टे पकडून डोळे मिटून घेते. विक्रांत मारलेल्या भीतीने, पण थोड्या वेळाने काही हालचाल न जाणवल्याने ती डोळे उघडते तर विक्रांत वॉशरूम मध्ये गेलेला असतो. अचानक झालेला बदल तिला मात्र कोड्यात टाकून जातो. नंदनी इथेच उभी राहणार आहे का? त्याला अंथरूण टाकून दे आणि नवऱ्याची काही गरजा पूर्ण करत जा, म्हणजे लेक घरी उशिरा येणार नाही. काय बाई, त्या गोष्टीही आम्हाला सांगाव्या लागतात आता. मालिनीचे टोमणे मारणं चालूच असते. हो आई. श्वास सोडत नंदनी बेडरूम मध्ये जाते. असा कसा हा दारू पिला तरी वास येत नाही आहे? अडखडत पण चालला नाही. डोळे मात्र नेहमीसारखे लाल भडक. कुठे गेला होता काय माहिती, एवढे कपडे मोडून आला? मालिनी बडबडते. नंदनी विक्रांत यायच्या पहिले धावतच बेडरूम मध्ये जात बिछाना आवरते. न जाणू उशीर झाला म्हणून राग तिच्यावर निघायचा. दाराकडे वळत असते की विक्रांत आलेला बघून ती 2 पावलं मागेच सरकते. विक्रांतचं वागणं
बघून तिला विचित्र नजरेने बघत बेडवर बसतो. नंदिनी एकदा त्याला बघत नजर द्यायचं टाळते, ते भीतीपोटी. प्यायला पाणी पाहिजे, विक्रांत हातावारे करत शांत आवाजात बोलतो. नंदिनी क्षणाचाही विलंब न करता किचनमधून धावत पाणी घेऊन येते, त्याला देते. आज घरात एवढी शांतता असेल तेवढेच चालेल. उगाच वादाला नियंत्रण द्यायचं नाही म्हणून नंदिनी धावपळ करत असते. एवढी घाई कसली, हळू आण नाहीतर पडशील. विक्रांत पाणी पीत बोलून जातो आणि नंदिनी एकसारखी विक्रांतला बघत बसते, कारण पहिल्यांदा विक्रांतने तिच्या प्रती काळजी दाखवली असते. विक्रांत पाण्याचा ग्लास परत देताना नंदिनीची नजर त्याच्यावरून हटते. पाणी पिऊन विक्रांत काही न बोलता आडवा होतो. खूप थकलेला वाटत असतो. नंदिनी पाण्याचा गळू किचनमध्ये ठेवत ते घुटमळते. दारूच्या नशेत असताना विक्रांतीला रात्रीचा त्रास देत असतो, तर आता तो शुद्धीत आहे, मग काय होईल या भीतीने ती बेडरूम मध्ये जायचं टाळते. मालिनीच्या उशाशी हळूच स्वयंपाकघराची किल्ली ठेवून जवळजवळ अर्ध्या तासाने नंदिनी बेडरूम मध्ये जाते. देवाच्या कृपेने तिला विक्रांत झोपलेला दिसतो. तिकडून त्याच्या बाजूला येऊन झोपते, ते डोळे गच्च मिटून. पण काही केल्या तिला झोप लागत नाही. मनात एकच भीती, कधी हात पाठीवरून रेंगाळेल सांगता येत नाही. तिला झोपलेलं पाहून विक्रांत उघड्या डोळ्यांनी पाठमोरे तिला बघत राहतो. विक्रांतच्या भीतीत नंदिनीला कधी झोप लागते हे तिलाही समजत नाही. नंदिनीची सकाळ होते ती प्रसन्न मनाने. मारहाण नाही की रात्री त्रासही नाही झाला या कारणाने. आवर ग बाई लवकर, नंदिनीच्या हातात धरून स्वयंपाकघराची किल्ली फेकत मालिनी म्हणते. हो आई, हलकासा आवाज तोंडातून काढत नंदिनी म्हणते. विक्रांतला उठव, अजून उठला नाही का? माझं विचारपूस केली नाही. मालिनी म्हणते. हो आई, नंदिनी म्हणून जाते, पण उठवायची तेवढीच भीती. पहिले चहा मांडावा, मग उठवायला जावं हा विचार करत नंदिनी स्वयंपाकघरात जाते. उठल्यावर लाथ बसेलच, मग थोडा शिरा उठवावं हा विचार करत नंदिनी स्वयंपाकघरात शिरते. तर विक्रांतचं हे रूप कशामुळे बदललं? तो नंदिनीच्या माहेरी गेला होता का? विक्रांतमध्ये हा बदल कोणामुळे आला? तो नंदिनीला त्रास न देण्याचा प्रयत्न करेल का? या सर्व प्रश्नाचे उत्तर पाहूया पुढील भागात. तर प्रेक्षकांनो, तुम्ही व्हिडिओ बघता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत. मी तुमच्याकरिता एवढ्या छान छान गोष्टी आणते, तर माझ्या मेहनतीचं फळ म्हणून प्लीज आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा, जेणेकरून अशाच कथा मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपली बोध मराठी फॅमिली 1K ची होऊ द्या. धन्यवाद.